स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाड शहरात मोठे शक्ती प्रदर्शन केले। करंजारी जिल्हा परिषद गटातून पक्षाचे उपजिल्हा समन्वयक व शिरगावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझरडे आणि विन्हेरे पंचायत समिती गणातून सुषमा चंद्रकांत मोरे यांनी जल्लोषात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। बुधवारी सकाळी शिरगाव नाका येथून या रॅलीला प्रारंभ झाला। खालू बाजाच्या निनादात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने महाड शहर दणाणून गेले होते। शिरगाव नाक्यापासून निघालेली ही भव्य रॅली महाड प्रांत कार्यालयावर धडकली। या रॅलीमुळे शहरात शिवसेना ठाकरे गटाचा मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला। रॅलीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाडचे प्रांत यांच्या कार्यालयात दोन्ही उमेदवारांनी अधिकृतपणे अर्ज सादर केले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना करंजारी गटाचे उमेदवार सोमनाथ ओझरडे यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला। ते म्हणाले की बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अखेर होत आहेत। या रणसंग्रामासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रत्येक शिवसैनिक पूर्ण ताकदीनिशी सज्ज झाला आहे। करंजारी मतदारसंघात आम्हाला अत्यंत पोषक वातावरण असून मतदारांच्या आशीर्वादाने आमचा विजय निश्चित आहे। सोमनाथ ओझरडे हे शिरगावचे विद्यमान सरपंच असून पक्ष संघटनेतही त्यांचा दांडगा संपर्क आहे। दुसरीकडे विन्हेरे गणातून सुषमा मोरे यांच्या उमेदवारीमुळे या भागात चुरस निर्माण झाली आहे। शेवटच्या दिवशी झालेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे महाडमधील राजकीय वातावरण आता पूर्णपणे तापले असून प्रचाराच्या फेरीत ठाकरे गट आघाडी घेताना दिसत आहे। अनेक वर्षापासूनची जी काही आम्ही वाट पाहत होतो ती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही आज रोजी आम्ही त्याचं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सगळेजण चाललेलो आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेचा करंजारी जिल्हा परिषदेचा अधिकृत उमेदवार म्हणून मी सोमनाथ दिगंबर ओझरडे आणि विन्हेरे पंचायत समिती गणाच्या सुषमाताई चंद्रकांत मोरे या दोघं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार असून आज रोजी आम्ही त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी चाललेलो आहोत। अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण या संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्हाला दिसून येतं आहे। तर नक्कीच आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आमचा हा विजय निश्चित होईल। आवाज कोणाचा? जनोदय करिता मिलिंद माने, महाड।